दीनदयाल भाऊ पत्नीचा
सोडले। अरे लहानाचं मोठं त्या मुलीला केलं आणि ते मुलगी अचानक मरण पावली। दीनदयाल भाऊ येळणे आणि पत्नी चांगोलाबाई यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आणि दीनदयाल भाऊ डोक्यावर हात ठेवून त्या परमेश्वराला काय म्हणत आहेत, हा हा जाऊ कुठे राहू कुठे न मला सूचना काही, जाऊ कुठे राहू कुठे मला सूचना काही, माझ्या गरीबाची दया देवी देवताला नाही।
नंतर मुलगी मेली आणि तिसरी मेली दादा त्या गाईच्या गोरा आणि नाही दया आली देवी देवा नाही दया आली देवी देवा खरंच अरे 36 कोटी देव पुजले परंतु एकालाही माझी दया आली नाही आणि तेव्हा वैद काय म्हणत आहे त्या दीनदयाल भाऊला विचार पहा वैद म्हणत आहे आहा अजी दिखता मेरी ज्योती में काय पहा का वैदाने तांडरी हलवली आणि त्या ज्योतीमध्ये त्या वैदाला काय दिसत आहे अजी दिखता मेरी ज्योती में फिर भी तीन जान जाएगी अजी दिखता मेरी ज्योति में फिर भी तीन जान जाएगी दिखता मेरी ज्योति पत्नी वाचले होते फक्त आणि बाई गरोदर होती चांगुणाबाई आणि तो बाळ तिच्या पोटात होता तो वैद्य म्हणत आहे तुमच्या परिवारातले पुन्हा 3 जीव जाणार आहे आम्हाला नवस करावा लागेल तुम्हाला जीवदान द्यावं लागेल कोंबडा बकरा तुम्हाला जीवदान द्यावं लागेल असा शब्द त्या दीनदयाल भाऊ समोर त्या वैद्याने ठेवला दीनदयाल भाऊला विचार आला काय करावे परमेश्वरा कर्माची लीला आग विचार केला बाप्पा जीवनाचा चालून आलो बाप्पा वैराकडे पहा आलो परंतु वैद्य म्हणत आहे जीवदान द्यावं लागेल आणि ते दीनदयाल भाऊला कबूल नव्हतं म्हणून म्हणत आहे दीनदयाल भाऊ सांग घराच्या वाटेने निघाला म्हणून दीनदयाल
पत्नी होती दारा त्याची गरोदर अन नाही न आधार जीवनाला अन नाही न आधार गा जीवनाला. पहा, गरोदर पत्नी होती. दोघेही पती पत्नी वापस आले घरी. काही दिवसानंतर सुंदर बाळ जन्मासी आला आणि बाळ जन्मासी आला. त्यांचं सारं दुःख पती आणि पत्नी विसरून गेले. आपल्या परिवारातलं सारं दुःख विसरून गेले. कारण सुंदर बाळ जन्मासी आला. पती पत्नी म्हणत आहे, गाय गेली तर गेली, गोराई गेला, मुलगी गेली, परंतु आज आपल्याला सुंदर बाळ जन्मासी आला. याचं आपण पालन पोषण करून आपला सुखाचा संसार ठेवून असे दोघेही पती पत्नी म्हणत आहे. म्हणून तो बाळ कसा आहे, जन्मासी आला बाळ अन सुंदर सुशील रे. जन्मासी आला बाळ सुंदर सुशील रे. आणि लहान लोभ करती आई वडील रे. मोठा लाड लोभ करती आई वडील रे. आणि आला बाळ सुंदर सुशील रे. लोभ करती आई वडील रे. लोभ करती आई वडील रे. जन्मासी आला बाळ सुंदर सुशील रे. जन्मासी आला बाळ सुंदर सुशील रे. मोठा लाड लोभ करती आई वडील रे. मोठा लाड लोभ करती आई वडील रे. सुंदर बाळ जन्मासी आला, परंतु पहा कर्माची लीला कशी आहे. बाळ जन्मासी आला पण त्या बाईला दूध नाही. पहा, विचार करण्याची गरज आहे सेवक बांधवांनो. परमेश्वराने बाळ दिला पण त्या बाईला दूध नाही. त्या बाळाला दूध कसं पाजावं विचार दिनदयाल होला आणि त्या चांगुणा बाईला खूप विचार आला. अरे अरे परमेश्वर हा काय करा हवे बाप्पा. अन त्या वेळेला विचार आला बाप्पा चांगुणाला. विचाराला काय करावं. सुंदर बाळ जन्मासी दिला पण मला दूध नाही. या बाळाला पाजू तर काय पाजू. हा बाळ देण्यापेक्षा मला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. अशी ती चांगुणा बाई त्या परमेश्वराला म्हणत आहे. म्हणून काय म्हणत आहे, अशी कशी पापीन झाले मी तुम्हाला. म्हणून त्या बाळाला ती आई म्हणत आहे, अरे पोटून दूध पाजू बाळा तुला. बाळा तुला पोटून दूध पाजू बाळा तुला. पोटून दूध पाजू बाळा तुला. बाळा तुला पोटून दूध पाजू बाळा तुला. पोटून दूध पाजू रे माझ्या लाडक्या. पोटून दूध पाजू रे माझ्या लाडक्या. पोटून दूध पाजू रे माझ्या लाडक्या. पोटून दूध पाजू रे पोटून दूध पाजू बाळा तुला. बाळा तुला पोटून दूध पाजू बाळा तुला. पोटून दूध पाजू बाळा तुला. बाळा तुला पोटून दूध पाजू बाळा तुला. पहा, चांगुणाबाई खूप रडायला लागली. बाळ मांडीवरती घेतलं परंतु त्या बाळाला दूध नव्हतं. दूध येत नव्हतं त्या बाईला. मुलगा खूप रडायचा. रात्रभर मुलगा रडायचा दुधासाठी पण चांगुणाबाई त्या बाळाला दूध पाजू शकत नव्हती. शेजारी लक्ष्मीबाई नावाची एक सेवकीन होती आणि सकाळी साली म्हणत आहे, लक्ष्मीबाई चांगुणाबाई तुझ्या रात्रभर बाळ रडला आणि तू पण रडली, याचं कारण सांग बाई. बाई चांगुणाबाई रडू रडू त्या लक्ष्मीबाईला सांगत आहे, ताई काय सांगू. परमेश्वराने माझी पहिले गाय मारली, नंतर माझी मुलगी गेली आणि नंतर त्या गाईचा गोरा गेला. अशा परिस्थितीत मला सुंदर बाळ जन्मासी आलं आणि त्या बाळाला पाजण्याकरिता
पिता मला दूध नाही, काय करावं विचार आला त्या चांगुणाबाईला. तर लक्ष्मीबाई म्हणत आहे, बाई एक मार्ग आहे, परमात्माचा मार्ग आहे, आणि त्या मार्गाची जरी शेवटी तू झाली तर तुझ्या दुःखाचा नाईट नाट होईल आणि सुखाचे दिवस तुझ्या परिवारावर येईल. फक्त एक अगरबत्ती लावावं लागल. परंतु चांगुणाबाई म्हणत आहे, अरे एक एक पाव अगरबत्त्या लावल्या तर आराम झाला नाही तर काय एका अगरबत्तीनं मला आराम लागल. अशा मुखातून तिचा शब्द निघाला. माझी लक्ष्मीबाई काय म्हणत आहे त्या बाईला, म्हणत आहे काय, अरे डॉक्टर झाले वैद झाले आणि आता कुणाकडे धाव. डॉक्टरही झाले वैदही झाले, आता कुणाकडे जाशील बाई. म्हणून काय म्हणत आहो, अरे डॉक्टर झाले वैद झाले आता कुणाकडे धाव. आणि घे बाबाचं नाव भाई, घे बाबाचं नाव, घे बाबाचं नाव बाई, घे बाबाचं नाव. शांगुणाबाई तिचा आत्मविश्वास वाढला. तिला वाटलं कुठेतरी मला या मार्गाची चाहूल लागेल आणि माझ्या बाळाला मी दूध पाजू शकेन. म्हणून लक्ष्मीबाईने आपल्या पतिदेवाला आवाज दिला, अहो पतिराया माझे राया राया राया. पतिराया लक्ष्मीबाई नावाची शेवटी सकाळीच आपल्या घरी आली होती. तिने सांगितलं परमात्मा एकचा मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये अनेक तऱ्हेचे दुःख दूर झाले, आपण त्या मार्गाशी जाऊन का. आणि दीनदयाल भाऊ आपल्या पत्नीला म्हणत आहे, सारं काही केलं तू म्हणते तर हा बाबाच्या मार्गही घेऊन, परंतु तुझं लहानचं बाळ आहे, 3 दिवसाचं बाळ आहे, तुला मी कसा घेऊन जाईल. विचार आला. म्हणून दीनदयाल भाऊ आपल्या पत्नीला काय म्हणत आहे, म्हणून आपल्या पत्नीला दीनदयाल भाऊ म्हणताय, आता देऊ कसे तुला विचार आला मला गचांगुना. अन जातो मी चरणी बाबाच्या, जातो मी चरणी, जातो मी चरणी बाबाच्या, जातो मी चरणी.
श्रीवास्तव काकाजी यांच्या निवासस्थानी गेले. पती आणि पत्नी परमेश्वराच्या प्रतिमेसमोर बसले आणि दीनदयाल भाऊ आणि पत्नी चांगुणाबाई यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आणि दीनदयाल भाऊ आपल्या मार्गदर्शकाला सांगितलं आहे, अरे पहिले मेली गाय नंतर मुलगी मेली आणि तिसरा मेला दादा त्या गाईचा गोरा आणि नंतर झाला माझ्या घरी सुंदर मुलगा आणि माझी पत्नीला नाही दूध न माझ्या पत्नीला गा नाही दूध. अरे बाबा पहा, 3 जीव गेले आणि मुलगा जन्मास आला तरी त्या पत्नीला दूध पाजायला दूध नाही. विचार आहे, 3 दिवसाचे कार्य दिले आणि त्या 3 दिवसामध्ये त्या कार्यामध्ये त्या बाईला क्षणात दूध आलं. असा करता करीता परमेश्वर आहे. कसा हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलाशी म्हणून काय म्हणत आहोत. आणि पहा, दूध आलं, मुलगा लहानाचा मोठा झाला, 8 ते 9 महिन्याचा मुलगा झाला आणि मुलगा उन्हामध्ये खेळायला निघाला तर ती पत्नी चांगुणाबाई त्या बाळाला काय म्हणत आहे. पहा, हा शब्द अनुभव घेण्यालायक आहे. शब्द बांधवांनो, लहानशा मुलाला उन्हात उन्हाची मोठी गोळी अन तोडी तुझे पाय संध्याकाळी संध्याकाळी तोडी तुझे पाय संध्याकाळी तोडी तुझे पाय संध्याकाळी संध्याकाळी तोडी तुझे पाय संध्याकाळी अन तोडी तुझे पाय संध्याकाळी संध्याकाळी अन तोडी तुझे पाय संध्याकाळी तोडी तुझे पाय संध्याकाळी संध्याकाळी तोडी तुझे पाय संध्याकाळी. त्या बाळाला ती चांगुणाबाई म्हणत आहे, दिवसभर उन्हामध्ये खेळते, संध्याकाळी ये तुझ्या 2ही चांगल्या तोडल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द बोलला तर पहा, संध्याकाळी मुलगा 2ही पायाने लंगडा झाला. म्हणून शब्द सांभाळ के बोल, शब्द तो नहीं है हाथ पाय, एक शब्द करे औषध और दूसरा मरहम लगाओ. कारण की एक शब्द घाव करते तर दुसरा मरहम लावते. या शब्दाचाच खेळ आहे या मार्गामध्ये. मुलगा 2ही पायाने लंगडा झाला. मार्गदर्शकाला फोन केला, हॅलो श्रीवास्तव काकाजी, सर्व काही बरोबर होतं, 8 महिन्याचा मुलगा झाला, परंतु आज माझा मुलगा अचानक चालणं बंद होऊन गेलं. माझा मुलगा 2ही पायाने लंगडा झाला. श्रीवास्तव काकाजीने म्हटलं, अरे चुकला म्हणून दुखला, आता सांगतेस कोणाले आणि वागतेस का नाही, मान विचार आपल्या म्हणाले. खरंच. आणि श्रीवास्तव काकाजीने सांगितलं, तुमच्या मुखातून काहीतरी वाईट शब्द निघाला असेल. आणि यावेळेस त्या बाईनं सांगितलं काकाजीला, काकाजी माझा मुलगा उन्हामध्ये खेळत होता, मी त्याला म्हटलं की तुला उन्हाची मोठी गोळी आहे, संध्याकाळी ये तुझ्या 2ही पाय तोडीन. एवढा मोठा शब्द ती बाई बोलली. बाळ 2ही पायाने लंगडा झाला. माझ्या सेवक आहे बहिणी, माझ्या आईंना माझी अशी नम्र विनंती आहे, कृपया आपण एवढी मोठी चूक करावी नाही. कारण या ठिकाणी यादव काकाजी, भोयर काकाजी आहेत, गाव आहे वाटोळा. आणि पहा, एक मुलगा आणि एक मुलगी जन्मास आली त्यांच्या परिवारावर. आणि जेव्हा मुलगी 5 वर्षाची झाली, 5 वर्षापर्यंत तिला फिटाची बिमारी नव्हती. 5 वर्षानंतर तिला फिटाची बिमारी आली. खूप पैसा खर्च केला, परंतु समाधानी झाली नाही. बाबाच्या मार्गावरती आले आणि वयाच्या 14व्या वर्षी त्या बाईची फीट सुधारली आणि 21व्या वर्षी त्या बाईचं लग्न झालं. 14 ते 21 वयापर्यंत कधीही तिला फीट आली नाही. आणि मुलगी जेव्हा आपल्या सासरी गेली, लग्न होऊन फक्त 3 दिवस झाले आणि त्या भोयर काकाजीची आई घरी पलंगावरती पॅरालाइज लावली होती, लागला होता तिला, ती झोपून होती. तर भोयर काकाजीची पत्नी आपल्या सासूला काय म्हणत आहे, आतापर्यंत तुझं केलं मी आता करणार नाही. हा शब्द त्या काकूने जेव्हा कळला, क्षणात तिची मुलगी
लग्नाच्या 4थ्या दिवशी तिला बाथरूम मध्ये फिट आली. शब्द सांभाळून बोला. आणि जेव्हा परमेश्वराला मग क्षमा मागितली, मार्गदर्शक श्री मान्य राऊत गुरुजी यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना माफी मागितली, तेव्हापासून आजही सुखी समाधानी जीवन जगत आहे.